Hello everyone. Let's move on to the next part of this topic. Topic number 6, that is disease manifestation and symptoms. Okay. We covered all these terms, okay, under this manifestation. Alright. Then we'll get the information about classification of diseases. Okay. These highlighted names of diseases are very important for your exam point of view. Alright. Next, we learn about tuberculosis. Okay. Let's move on to the next diseases. Okay. Out of 7 diseases in this particular topic, we covered the first one. Let's talk about the second diseases. Okay. That is hepatitis. Okay. Hepatitis is nothing but the inflammation to the liver. Okay. The word titis is nothing but the inflammation. Okay. And hepa means what? The liver. Okay. Is nothing but the inflammation to the liver. Alright. थोडक्यात काय लिव्हरला आलेली सूज म्हणजे काय हेपॅटायटिस. ओके. त्याचं इटिओलॉजी बघा. कॉज ऑफ डिसीज काय असेल या हेपॅटायटिसचा. ओके. हेपॅटायटिस इज अन इन्फेक्शियस व्हायरल डिसीज. ओके. इन्फेक्शन तयार करणारा एक व्हायरल डिसीज आहे. इन्फ्लॅमेटरी डिसऑर्डर कॉज ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स सच ॲज ड्रग टॉक्झिसिटी जर ड्रगचं वाढलं, ओके, जर हेवी कन्झ्युम केलं, त्याच्यानंतर अल्कोहोलिक डिसीजेस, ओके, लिव्हर सिरोसिस होऊ शकतात. ओके. म्हणजे अल्कोहोल जास्ती प्रमाणात कन्झ्युम केलं तर आपल्याला इन्फ्लॅमेशन टू द लिव्हर होऊ शकतं. अँड लास्ट वन इज द ॲटो इम्युन सिस्टम. ओके. ॲटो इम्युन सिस्टम हे ब्रेक होऊन जाऊ शकतं. ठीक आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हेपॅटायटिस. ओके. जसं इपिडेमिओलॉजी म्हणून तुम्ही लिहू शकता. द वर्ड इपिडेमिओलॉजी इज नथिंग बट the spread of diseases. Okay. These are the some types of diseases A, B, C, D, E. अजून बरेच आहेत पण आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी इतके कव्हर करूया. ठीक आहे. हेपॅटायटिस ए व्हायरस इज ऑल्सो कॉल्ड एज HAV. ओके. हा HAV कसं स्प्रेड होतो बघा. इट स्प्रेड्स फ्रॉम इंजेक्शन ऑफ कंटॅमिनेटेड वॉटर और फूड एक्सेट्रा. ओके. इंजेक्शन मीन्स वॉट? कंझम्पशन ऑफ युअर कंटॅमिनेटेड वॉटर. ओके. Next, hepatitis B virus is also called as HBV. Okay, it spreads from contaminated syringe, needles, blood transfusion, etc. Okay, contaminated syringe असतील किंवा infected syringe असतील, needles असतील किंवा blood transfusion methods असतील. Okay, त्याच्यामुळे हा HBV होऊ शकतं. Next, HCV, that is hepatitis C virus. Okay, it spreads from contaminated syringe, needle, blood transfusion and sexual contact. Okay, etc. Okay. HBV and HCV मधलं सेमच पॉइंट्स आहेत, फक्त हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट नवीन ऍड आहे त्यामध्ये. ठीक आहे. हेपॅटायटिस डी व्हायरस इट कॅन रेप्लिकेट ओनली इन प्रेझेन्स ऑफ हेल्पर दिस बी व्हायरस. ऑलराइट. नेक्स्ट आहे हेपॅटायटिस ई व्हायरस HEV. इट इज वॉटर बॉर्न इन्फेक्शन. ओके. वॉटर जनरेटेड इन्फेक्शन आहे हा. ओके. अँड इट कॅन बी डिटेक्टेड इन स्टूल एक्झामिनेशन्स. ओके. ह्युमन वेस्टेज जे असतात त्यामधून आपण ते सॅम्पल कलेक्ट करून जर टेस्टिंग केलं तर हे HEV आहे की नाही हे क्लिअर होतं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर हेपॅटायटिस डिसीज इज पॅथोफिजियोलॉजी. ओके. द मोड अँड डेव्हलपमेंट ऑफ डिसीज इन द बॉडी इज नथिंग बट द पॅथोफिजियोलॉजी. Hepatitis A virus is relatively heat resistant. Once the virus enters in the body, it multiplies in the intestinal epithelial mucosa and escapes into the liver by the circulatory system. ओके. मला मी सांगितलं होतं पॅथोफिजियोलॉजी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, कुठल्या ऑर्गनला तो टार्गेट करतो. ओके. ते आणि कशा थ्रू तो पर्टिक्युलरली डिसीज किंवा व्हायरस असेल तो स्प्रेड होतो. ओके. थ्रू द सर्क्युलेटरी सिस्टम. द इन्क्युबेशन पिरियड ऑफ HAV इज अबाउट 2 to 6 weeks. ओके. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? फर्स्ट क्लिनिकल साइन अँड सिम्पटम्स वेर ऑब्झर्व्ड इज नथिंग बट दॅट पर्टिक्युलर पिरियड इज कॉल्ड एज इन्क्युबेशन पिरियड. ओके.
इन्क्युबेशन पिरियड मधले जे जे साइन अँड सिम्टम्स दाखवतात ते आपण बघूया वन बाय वन. साइन अँड सिम्टम्स और manifestations of hepatitis disease. Okay, number one is uneasiness, nausea, vomiting with fever. Okay, uneasiness means what? Uncomfortableness. Okay, patient can't feel the comfortable zone. Okay, nausea means what? A feeling like vomiting. Okay, मळमळणे असं त्याचा अर्थ मळमळतं. त्याच्यानंतर ओमिटिंग म्हणजे उलटी होतात विथ स्लाइट फिवर. ओके, लॉस ऑफ ॲपेटाईट. ओके, म्हणजे भूक लागत नाही. लॉस इन द बॉडी वेट. ओके, बॉडी वेट कमी होतो. इनटॉलरन्स ऑफ फॅटी ऍसिड ड्यू टू टेंडरनेस ऑफ लिव्हर. इनटॉलरन्स म्हणजे काय? तो टॉलरेट करत शकत नाही हाय कंटेंट ऑफ फॅटी फूड. ओके, जे पचायला जड असतात असे जे फूड असतात ते तो टॉलरेट करू शकत नाही, कारण लिव्हरचा जो फंक्शन आहे तो कमी झालेला असतो. टेंडरनेस ऑफ लिव्हर. ओके, टेंडरनेस म्हणजे काय? मूव पडलेला असतो तो लिव्हर किंवा फंक्शनलेस झालेला असतो. ओके, नेक्स्ट आहे बघा चेंजेस इन स्मेल. ओके, स्मेल मध्ये त्याला चेंजेस आढळून येतात. ओके, टेस्ट मध्ये सुद्धा त्यांना चेंजेस आढळतात. अँड सेन्सेस विथ फॅरेंजायटिस अँड कफ. ओके, खोकला येऊ शकतो. ओके, युरिन बिकम्स डार्कन्स ड्यू टू rise in bilirubin serum level to about 2 milligram per 100 ml of your urine sample. Okay, range काय असतं बघा नॉर्मल 0.3 to 1.1 मिलीग्रॅम पर 100 ml असलं पाहिजे. ओके, ते स्लाइटली चेंज होतं, 2 मिलीग्रॅम पर्यंत वाढू शकतं. म्हणून त्याच्यामुळे काय होतं? युरिनचं कलर हे डार्क होऊ शकतं. ओके, अँड इट रिचेस टू द स्टेज ऑफ जॉन्डिस. ओके, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय बघा, मागच्या ट्युबरक्युलोसिस मध्ये आपण सिंगल लाईन थेरपी आणि सेकंड लाईन थेरपी असं बघितलं होतं. इथे वर्ड चेंजेस आहेत. मोनोथेरपी आणि कॉम्बिनेशन थेरपी असं नावं तिने टाकलेले आहेत. ओके, मोनो म्हणजे सिंगल थेरपी. इंटरफेरॉन अल्फा 2A हे ड्रगचं नाव आहे. त्याचा डोस किती असला पाहिजे बघा, 2.5 to 5 मायक्रो युनिट्स 3 times per week for 4 to 6 months. ओके, ह्या इनिशियल डोस आहे. नेक्स्ट आहे पेनिसिलामाइन. इनिशियली 500 मिलीग्रॅम इन डिवायडेड डोसेस. 2 डोस मध्ये याचा डिवाइड करून हे पेनिसिलामाइन देतात. आणि इंटरफेरॉन अल्फा 2B 5 मायक्रॉन units by IM or SC daily for 16 weeks. Okay, IM means what? Intramuscular or subcutaneous route. Okay, daily for 16 weeks. म्हणजे डोस हळूहळू काय केलं त्यांनी मोनोथेरपी मध्ये सिंगल लाईन थेरपी मध्ये वाढवलेलं आहे. आता कॉम्बिनेशन थेरपी बघा, हे जर पॉसिबल झालं नाही किंवा सक्सेस झालं नाही तर आपण कॉम्बिनेशन थेरपी देतो. रिबाविरिन प्लस इंटरफेरॉन अल्फा 2B and number second combination is the lamivudine and zodovudine. Okay, these are the names of drugs. It's very important for exam point of view. Okay, next part is hepatoprotectives. The word hepa means what? Liver protectives. Liver la protect करणारे drugs. Okay, silymarin T 40 milligram BID or TID. BID means what? Bis in die means 2 times in a day. Okay, or TID असं म्हणले त्यांनी 3 times in a day. Okay, these are some Latin words. Okay, ते कन्वर्ट करून आपण इंग्लिश मध्ये सांगितलं PID और TID चं मीनिंग. ओके, नेक्स्ट डिसीज नंबर 3 आउट ऑफ 7 डिसीज, रुमॅटॉइड अर्थरायटिस. ओके, इज ऑल्सो कॉल्ड एज RA. ओके, अर्थरायटिस या शब्दाचा अर्थ होतो स्वेलिंग अँड टेंडरनेस ऑफ one or more of your joints is nothing but the arthritis. Inflammation to the joints is nothing but the अर्थरायटिस. ओके, सांधेदुखी जे आपण म्हणतो. ओके, जिथे जिथे आपल्याला जॉईंट्स असतात. ओके, इथे पिक्चर मध्ये मी दाखवलंय बघा, जिथे जिथे जॉईंट्स आहेत त्या पर्टिक्युलर ठिकाणी हा पर्टिक्युलर रुमॅटॉइड अर्थरायटिस टार्गेट करतो. ओके, हे सगळे जिथे जिथे जॉईंट्स आहेत. ओके, इटिओलॉजी बघा त्याचं, कॉज ऑफ पर्टिक्युलर रुमॅटॉइड अर्थरायटिस. ओके, हे सगळे 40+ एज झालं तर त्यावेळेस हे डिसीज होऊ शकते. Rheumatoid arthritis are a systemic chronic autoimmune inflammatory disease that affects mainly the joints and sometimes other organs and tissues related to the joints. Okay, हा joint pain असलेला हा particular disease आहे arthritis. Alright, pathophysiology बघायचं. This is an immunological medicated disease characterized by inflammation of joints due to following factors. Okay, हा spread कसं होतो बघा बॉडी मध्ये, activation of macrophages and other cells in the joint space. Okay, due to appearance of RA factor IgG.
complex in joints. This releases lysosomal enzymes which break down collagen fibers and damage the particular articular cartilage. Okay, what is the role of articular cartilage here? It provides a smooth and lubricated surface to the joints. Okay, smooth आणि लुब्रिकेटेड जॉईंट स्पेस जे असतात त्या ठिकाणी तो कोलेजन फायबरच जर ब्रेक केला या आर्टिक्युलर कार्टिलेजला तर ते स्पेस निर्माण होतं. त्या स्पेसमुळे आपल्याला जॉईंट पेन स्टार्ट होतं. ओके, वन्स द कार्टिलेज ऑफ बोन्स जॉइंट्स आर डॅमेज्ड it results into inflammation of the joints. All right. Number second, activation of beta cell system produces antibodies, mainly immunoglobulin M and G are called as IgM and IgG respectively in the presence of rheumatoid arthritis factors. Okay, हे काही pathophysiology दिले त्यांनी. Next part है sign and symptoms or manifestations. Weakness with loss of appetite and body weight. ओके, याचे साइन एंड सिम्टम्स होगा भूक लागत नाही आणि बॉडी वेट कमी होतं, मॅलेस अँड लो ग्रेड फीवर, अनकम्फर्टेबलनेस, इन्फ्लॅमेशन ऑफ द जॉइंट्स विथ एकिंग अँड स्टिफनेस पर्टिक्युलरली इन द मॉर्निंग. हे स्टिफनेस हा शब्द अंडरलाईन करून ठेवा, कारण स्टिफनेस हा सगळ्यात मोठा पार्ट आहे आर्थरायटिस होण्याचा. स्टिफनेस म्हणजे काय? कडक होणे. ओके, म्हणजे आपल्या जॉईंट जिथे जिथे असतात तिथलं तो आर्टिक्युलर कार्टिलेज ब्रेक झाल्यामुळे आपल्याला स्टिफनेस येतं. ओके, कडक बनतं तिथं. Okay, as the disease progresses, enlargement of joints and restricted movements occurs. Okay, joints जो पार्ट असेल तो फुगायला चालू होतो, स्वेलिंग चालू होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणचं पर्टिक्युलर मूवमेंट थांबतं. ओके, जॉइंट ऑफ फिंगर्स मे बी इमोबिलाइज्ड. ओके, फिंगरचे जे जॉइंट्स असतात ते हलू शकत नाहीत. इमोबिलाइज म्हणजे काय? नॉन मोटाईल. ओके, नॉन मुव्हेबल. एनिमिया may occur in chronic conditions. Okay, anemia means what? Condition in which the decrease in RBCs or hemoglobin in the blood. Okay, appearance of Raynaud's symptoms. Okay, the symptoms are characterized by spasm in articles or arterioles with cyanosis of skin at the tip of nose, lobe of ear or nails. Okay, spasm असे word आला बघा. Spasm means what? Sudden or involuntary muscle contraction is nothing but the spasm. Okay, and the word आला बघा cyanosis. Cyanosis means what? A bluish discoloration of skin due to the poor circulation or inadequate supply of your oxygen contained blood. Okay, is nothing but the cyanosis. म्हणून त्या पर्टिक्युलर स्किन, टिप ऑफ नोज, लोब ऑफ इयर, नेल्स याचे कलर चेंज होऊ शकतात, ब्लूइश डिस्कलरेशन होऊ शकतं. ओके, ट्रीटमेंट बघायच्यावरती काय? द ट्रीटमेंट ऑफ RA includes relieving pain and inflammation, joint destruction. Line of treatment it depends upon age, severity of disease and risk factors. ओके, आपण याच्यावरती ट्रीटमेंट एज नुसार, त्याचा डिसीजचं सिव्हिरिटी काय कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावरून आणि रिस्क फॅक्टरवरून करतो. ड्रग ट्रीटमेंट बघा, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, NSAIDs असं म्हणतो आपण त्याला, ॲसिक्लोफिनॅक, डायक्लोफिनॅक अँड पायरॉक्सिकॅन. ओके, एक्सेट्रा. COX-2 इनहिबिटर्स बघा, इटॉनिकॉक्स. ओके, अँड अदर ड्रग्स, ग्लुकोसामाइन अँड पेनिसिलामाइन एक्सेट्रा. सपोर्टेड ट्रीटमेंट बघा, फिजिओथेरपी घेऊ शकतो आपण. ओके, फिजिकल ट्रेनिंग म्हणा, हीट थेरपी घेऊ शकतो. ओके, स्मूथ फंक्शन पडण्यासाठी अँड रेग्युलर एक्सरसाइज. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आर्टिक्युलर कार्टिलेज. म्हणजे थोडक्यात काय? आपण ऑइलिंग करतो गाडीचं, तसं जर ऑइलिंगच केलं नाही तर सगळं ताण काय करतो? त्या व्हेकलच्या स्केलेटनवर पडतो. सेम तसंच इकडे सुद्धा आपली बॉडी म्हणजे एक व्हेकल, त्याच्यामधलं जो आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणजे जे ऑइलिंग असतं तेच ब्रेक झाल्यामुळे आपल्याला जॉईंट पेन स्टार्ट होतात. ठीक आहे, तर हे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि हेपॅटायटिस हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट डिसीजेस आहेत या टॉपिक मधनं. ठीक आहे, आपण राहिलेले जे 2-3 डिसीजेस आहेत ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थँक्यू.